त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई व्हावी किंवा काय. ह्याच्यामध्ये आमचे मित्र काळे यांनी एक अर्ज आता दिलेला आहे आणि पहिले मागच्या आठवड्यात एक अर्ज दिला होता. आता त्यांची भेट घेतली. हे पूर्ण चौकशी या प्रकरणाची करावी, कारण 2024ला एक नोटीस दिली होती आणि ही नोटीसच चुकीची दिली होती. या नोटीसमध्ये असं म्हणलेत की सुभाष लाल मोथा मुख्य ट्रस्टी आहेत की ही जागा विकायचे पूर्णपणे अधिकार आमच्याकडे राहतील आणि ज्यांनी विकत घेतली त्यांनी धर्मदायची परवानगी आणायची. या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे. तर आम्ही नोटीसपासून सुरुवात केली. तर 14/2/2024पासून आपल्याकडे काय रेकॉर्ड आहे का, त्यांनी काय प्रस्ताव दिलेत का, कोणाचे आलेत का, तर त्यांना आता आम्ही पत्र दिले. ते 2 दिवसात आम्हाला सगळी माहिती देतो म्हणले. आणि ह्याच्यावर आमची पहिली मागणी की ह्याच्यावर प्रशासक नेमावं आणि ही जागा जी आहे ती ज्या आहे त्या स्थितीत ती राहिली पाहिजे. ज्या विचाराने ही जागा होरा ज्या होत्या समाजसेविका, त्यांनी एक समाजाला एक वास्तू दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले होते की वरील संस्थेने ही जागा कधी भविष्यात विकू नये, हे त्यामध्ये वाक्य आहे. आणि तिथं दुसरा कुठल्याही प्रकारे ट्रस्ट होतं का नाही, हे ट्रस्ट झालं. पण या ट्रस्टला ज्या मातेने ही संस्थेला जागा दिली वोहरा म्हणून, त्यांनी एक त्यांनी कुल मुक्तारपत्र लिहून ठेवलं की समाजाला उपयोगाला ही जागा आली पाहिजे. पण त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तिथं भाडेकरी होते, मग ते भाडेकरी गेले. ती सगळी माहिती तुम्हाला आता मी आज अहिल्यानगरला दुपारी 4 वाजता जाणार आहे, त्यावेळी या आठवड्यात सगळी माहिती मिळेल. पण त्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही ही जागा विक्रीला परवानगी देणार नाही. म्हणजे पहिला त्यांनी एक मुद्दा असा केला की तुमच्याकडनं पूर्णपणे तुमचा आत्ता ह्या ठिकाणी अर्ज आला आहे आणि तुमच्या विचारात घेतल्याशिवाय, तुमचं म्हणणं घेतल्याशिवाय ते म्हणले आम्ही ही जागा देणार नाही. आता राहिला जागेवरचा विषय, तर त्या जागेवर आता काळ्यांनी टॅक्स पावती काढलेली आहे. मग बेकायदेशीर बांधकाम आहे का, कोणी ताबा घेतला आहे का, मग मुथांचा ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे का, ह्या सगळ्याची चौकशी 1-2-3 दिवसात आम्ही करतो आहे. आज आयुक्तांना भेटणार आहे, ते आता एक अर्ज तयार करतील आणि आम्ही एक लढाई, म्हणजे ही समाजाची लढाई, ही कुठल्या व्यक्तीची नाही, कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या जातीची नाही, कुठल्या धर्माची नाही. अनेक छोटे मोठे समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आहे समाजाच्या युवकांसाठी दिलं पाहिजे, समाजाच्या हिताकरता दिलं पाहिजे. पण मधल्या काळामध्ये जमिनीचे वाढलेले बाजारभाव हे डोळ्यासमोर ठेवून बिल्डर आणि काही लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचे गैरव्यवहार करताना आपण बघतोय. तर आमचं म्हणणं आहे की हे ट्रस्टचा जो कारभार आहे ह्याच्यामध्ये सगळ्या समाजाने डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. जिथं जिथं समाजामध्ये अशी काही प्रवृत्ती घुसलेली असेल तर ती बाहेर काढून त्यांचा समाजापुढं त्यांचा आरसा आणला पाहिजे. आणि जी कोर्टाची लढाई, जी काही लढाई, त्यासाठी आम्हाला कधी त्यांनी बोलवलं, ते एक समाज हिताकरता या देशाची संपत्ती, पब्लिक ट्रस्ट म्हणजे देशाची संपत्ती आणि संपत्ती टिकवण्यासाठी आपल्याला ही लढावी लागणार आहे. मी मागच्या आठवड्यात 2 दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो आणि अनेक युवक हे जैन समाजाचे मला भेटले होते की त्यांना म्हणतो की आता भगवान महावीर सेना काढा, आता गरज आहे तुम्हाला. आणि व्यावसायिक लोक समाजातले काही हे नेते त्यांच्या आजूबाजूला असतात, त्यामुळे ते धाडस करणार नाही. पण मी तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की आता महावीर सेना एकदा काढा. जिथं जिथं समाजावर अन्याय होईल, जिथं जिथं हे सगळे भ्रष्टाचारी लोक एकत्र येतील, त्यांना बाजूला करण्याचं काम त्या सेनेने करावं. आमदार जगताप यांनी ही जमीन घेतल्याचं सांगितलं जातं, काय त्यांच्यावर कारवाईची मागणी करताय? नाही, आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे काळे जे सांगतील का, मी अजून पूर्णपणे हे सगळं बघितलेलं नाही आहे. त्या ठिकाणी मी सगळी माहिती घेतो. मला 1-2-3 दिवसात इथनं माहिती मिळेल आणि अहिल्यानगरमधून मिळेल. आणि ज्या दिवशी माहिती हातात येईल त्या दिवशी मी तुम्हाला सविस्तर बोलून, काही शेवटी कागदपत्र हातामध्ये पाहिजे. बरं, पुण्यात अशाच पद्धतीनं हे सगळे जमिनीचे व्यवहार, तुम्ही HND बोर्डिंगचं प्रकरण पाहिलं असेल. महाड वतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या पार्थ पवार यांच्या कंपनीनं विकत घेतल्या, अशा पद्धतीचा स्टॅम्प ड्युटीवर विकत घेतल्याचा आरोप केलेला आहे. सरकारी जमीन आहे. नाही, ह्याच्यामध्ये तो व्यवहार पूर्णपणे तपासला पाहिजे. कालच मी कुठल्या तरी चॅनलमधनं ही बातमी ऐकली, मलाही बोलवलं होतं, पण अजूनही माझ्या हातात पूर्णपणे कागद आले नाहीत. पण मला अजितदादांचे चिरंजीव यांचं नाव आलं, ते काय आता लपून राहिलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये दादा बी त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं वाटतंय. कारण जर असं जर चुकीचं केलं असेल तर दादांच्या निदर्शनात दादा ते निर्णय घेतील. आता त्यात निर्णय नाही घेतले तर आम्ही दादाला ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये दादांशी आम्ही चर्चा करू. परंतु जर असं झालं असेल, कारण एकच स्टॅम्प आपल्याला त्यांनी 500 रुपयाचं दिलं आहे,
पण पूर्णपणे रजिस्टरशी आता भेटल्यानंतर मला पूर्णपणे लक्षात येईल की 500 भरलेत का, त्याच्या अजून काय पावत्या आहेत का ते एकदा शोधल्या पाहिजे. कारण आपल्याला दिसताना एकच पावती दिसते 500 रुपयाची, का ती पावती कुठली भरली, कुठला स्टॅम्प दिला हे अजून पूर्णपणे सरकारी जमीन आहे, याची खरेदी घेता येते का? नाही बघा, ह्याच्यामध्ये सरकारी जमीन घेता येत नाही, घेतली कशी ती त्याला बघितली पण हे सगळे कागदपत्र आता आपल्याला तपासावं लागतील. आमदार साहेब, मुळात अजून एक विषय आहे की अर्थमंत्री राज्याचं खरं तर अर्थ वाढवण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं पाहिजे होतं, पण त्याचा मुलगा अशा जमिनी हडप करायला लागला. नाही आता मी परत एकदा म्हणतो की माझ्या हातात कागद येऊ द्या, मी बोलतो. कारण कागदच हातामध्ये नाहीत आणि कागद जर हातामध्ये नसतील तर परत पुरावे तुम्हीच मागता, तुमच्याकडे पुरावे नसतात, तुम्ही कसेही बोलता, हे तुम्हालाच उत्तर मला द्यावं लागतं. तर मग हातात पुरावे येऊ द्या, तुम्हाला उत्तर उद्या द्यायचं नाही तर तुम्ही म्हणणार आत्ता बोलला मग दाखवा पुरावा, मी कुठनं दाखवू. तर मला 1-2 दिवस वेळ दिला.